आज आपण दिल्ली येथे आपले महाराष्ट्रातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सन्माननीय भाऊसाहेब राजाराम पाटील वाकचौरे यांच्या सदनात आहोत आणि त्या ठिकाणी अकोल्याचे आपले अकोला टाइम्सचे संपादक अमोल शिर्के यांच्या माध्यमातून आपण त्यांची आज मुलाखत घेत आहोत। ही मुलाखत घेताना सन्माननीय वाकचौरे साहेब यांची पार्श्वभूमी सर्वांना माहितीच आहे की ते जात धर्म पक्ष पंथ या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आपला माणूस आपल्यासाठी म्हणून माणसांसाठी काम करणारा एक तडफेने काम करणारा खासदार म्हणून त्यांची सर्वत्र ख्याती आहे। दिल्लीमध्ये त्यांच्या शब्दाला मोठं वजन आहे आणि दिल्लीमध्ये मंत्रालयात संसदेत सर्वच ठिकाणी एक शिर्डीचे जे साईबाबा आहेत त्यांचे परमभक्त म्हणून खासदार वाकचौरे साहेब सर्वांना ज्ञात आहेत। अकोले मतदारसंघ आणि शिर्डी मतदारसंघातील इतर तालुके जे 6 तालुके आहेत त्यांच्यासाठी ते भरभरून विकास कामांचं आपण त्याला दान म्हणू किंवा काम म्हणू हे देत आहेत। त्या दिवस रात्र त्यासाठी ते मेहनत करतायत। खरं तर आपण त्यांचं स्वागत करतोय। स्वागत खासदार साहेब। आपण या दिल्लीच्या सकाळी आणि अतिशय प्रसन्न वातावरणात आपलं स्वागत आहे। माझा प्रश्न आहे, आपल्याला सध्या संसद चालू आहे, अधिवेशन चालू आहे आणि या अधिवेशनामध्ये तुमचा काल एक प्रश्न होता विकास कामाच्या संदर्भात। त्या संदर्भात तुम्हाला वेळ मिळाला नाही मिळाला माहित नाही, पण त्या संदर्भात तुम्ही काय सांगू शकता? प्रथमतः तुम्ही दिल्लीच्या या भूमीमध्ये आलात, देशाच्या राजधानीमध्ये। आपल्या सर्व पत्रकार मित्रांचं आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं मी मनापासून स्वागत करतो। तुम्ही आल्यानं मला मोठा आनंद झालेला आहे। या ठिकाणी दिल्ली ही देशाची राजधानी आहे। देशाचा कारभार या ठिकाणाहून चालतो आहे। काहींनी पाहिला आहे, काहींना बघायचा आहे आणि तो आपण पाहणार आहोत। या ठिकाणी आपण जे काही अभ्यास दौरा आणि दिल्ली पाहण्यासाठी आलेला आहात, निश्चितपणानं आपल्याला सांगू इच्छितो की दिल्लीमध्ये आपल्या या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील जेवढे काही प्रश्न आहेत ते प्रश्न मांडण्याचा माझा सतत आटोकाट प्रयत्न असतो। पण ते लोकसभेतलं जे काही कामकाज आहे, प्रश्नाच्या रूपानं असेल किंवा डिबेटच्या विषयातून असेल किंवा 0 आवर 377 असे अनेक जे काही विषय आहेत त्या अनुषंगानं आणि सतत संबंधित खात्याचे मंत्री महोदयांना भेटून हा विषय, आपले जेवढे काही विषय आहेत ते मांडण्याचा मी प्रयत्न करतो। मला सुरुवातीला सांगायला आनंद वाटेल की आपल्या भागातील सर्वच रेल्वेचे प्रश्न असतील, रस्त्यांचे प्रश्न असतील, जल किंवा पाण्याचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, शेतीचे प्रश्न असतील, विजेचे प्रश्न असतील, बहुतांशी प्रश्न जो प्रश्न मला संधी मिळतो तो मी मांडायचा प्रयत्न केलेला आहे, मांडलेला आहे एवढ्या 1.5 वर्षाच्या कालखंडामध्ये। हे मला सांगायला आनंद वाटेल। वाघाचा अत्यंत तीव्रतेचा प्रश्न मी देखील लोकसभेमध्ये प्रश्नाच्या रूपानं मांडला, त्याला इमर्जन्सी म्हणतो, अति तातडीचा विषय म्हणून मांडला आणि पत्रानं देखील पंतप्रधानापासून सगळ्यांचं लक्ष वेधलेलं आहे की माझ्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये वाघाच्या भीतीमुळे अनेक प्राण्यांचे माणसांचे बळी तर गेलेच, प्राण्यांचे बळी गेले। मला जी आकडेवारी मिळाली, गेल्या 4-5 वर्षात आपल्या या देशात 378 लोक म्हणजे मारले गेलेत वाघाच्यामुळे आणि आपल्या मतदारसंघामध्ये जवळजवळ 28 लोक मारले गेलेत, म्हणजे वाघाने हे केलेले आहेत। अशा अनेक गोष्टी समोर तर आल्याच आणि याबद्दल केंद्र सरकारला जागा करण्याचा प्रयत्न केला आणि त्या अनुषंगानं राज्य सरकारला देखील जागायचा प्रयत्न करण्याचा मला एक चांगला प्रकारचा लाभ मिळाला। काही गोष्टी मला इथे या ठिकाणी नमूद करायच्या तर बऱ्याच गोष्टी मी इथे मांडतो आहे, बोलतो आहे, झगडतो आहे, पण दुर्दैवानं जेवढी मला प्रसिद्धी मिळायला पाहिजे ती काही मिळालेली नाही आहे, मिळत नाही। मी त्याचं काही म्हणजे मनाशी काही हे बाळगत नाही, परंतु माझं सततचं कामकाज मी चालू ठेवलेलं आहे आणि ते शेवटपर्यंत चालू राहणार आहे।
तो विचारलेला प्रश्न की काल माझा प्रश्न होता, कालचा प्रश्न तर फार चांगला होता की देशाच्या अर्थव्यवस्थेचा संबंध नव्हता. देशावर जनतेवर सर्वसामान्य असेल किंवा जे करदाते आहेत मोठमोठे, त्यांच्यावर जो कराचा बोजा आहे, त्या कराच्या बोजाखाली बरेच म्हणजे माझ्याकडे जे काही माहिती तक्रारी लोक पूर्णपणे त्यामध्ये नाखुश या प्रणालीमध्ये आहेत. मग ती GST असेल किंवा इतर सर्व ज्या काही प्रणाली आपल्या कर व्यवस्थेच्या आहेत, त्यामुळं काहींच्या यामध्ये तो विषय मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो आपल्याला मी लेखी स्वरूपात देणार आहे. मलाही सरकारचं उत्तर मिळालेलं आहे. काल या काही सिच्युएशनमुळे लोकसभेमध्ये ज्या कामकाजाच्या परिस्थितीमुळे त्याची चर्चा होऊ शकली नाही. तर अर्थमंत्र्याशी काल त्याच्याबाबतचा संवाद झाला असता, परंतु जरी देखील त्यांचं जे उत्तर आलेलं आहे त्या उत्तरानुसार देखील बरीच माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे, ती आपल्यासमोर मी मांडणारच आहे. नुकत्याच अर्थमंत्र्यांनी जे बजेट सादर केलेलं आहे या संदर्भात तुम्ही हा प्रश्न देणार होता. आता हे जे बजेट सादर केलेलं आहे या बजेटच्या संदर्भामध्ये तुम्ही कितपत समाधानी आहात आणि तुम्हाला त्याच्या संदर्भात काय तुमची प्रतिक्रिया आहे? याबाबतच्या प्रतिक्रिया मी दिलेल्याच आहेत. खरं म्हणजे काही राज्यांना खूप काही देण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु महाराष्ट्राला प्रमुखतः जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं केंद्र सरकारला जो कराच्या रूपानं आपली मुंबई खरी आर्थिक राजधानी आहे आणि महाराष्ट्रातून जितका काही कर जातो त्याच्या तुलनेनं आपल्या राज्याला मात्र जेवढं काही केंद्र सरकारकडून अपेक्षित आहे ते काही प्राप्त झालेलं नाही. त्यामुळं ती पद्धतीची नाराजी आम्ही अनेक खासदारांनी तर व्यक्त केलेलीच आहे. परंतु काही गोष्टी त्यामध्ये देखील काही ज्या काही योजना आहेत त्या अनुषंगानं, जसं आता मी काल रेल्वेचा प्रश्न विचारला की जवळजवळ 58,000चे प्रकल्प, रेल्वे प्रकल्प हे आपल्याला महाराष्ट्रासाठी प्राप्त झालेले आहेत. हे देखील एक चांगली बाब आहे. अनेक अशा गोष्टी देखील या आहेत, योग्य प्रकारच्या आहेत, परंतु जास्तीत जास्त निधी या बजेटमध्ये मिळायला हवा होता एवढीच अपेक्षा आहे. तुम्ही या बजेट संदर्भात बोलताना शेतकऱ्यांच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचे अनेक प्रश्न आहेत. भारत हा शेतीप्रधान देश आहे आणि 70% शेतीवर आधारित इथली अर्थव्यवस्था आहे. असं असताना या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी 2.75% तरतूद केलेली आहे. खरं तर एकूण टक्केवारीच्या तरतुदीमध्ये 70% शेतीप्रधान असलेल्या या देशामध्ये 2.75 ही टक्केवारी अतिशय नगण्य आहे आणि याच्यातून शेतकरी कसा उभा राहील आणि शेतकऱ्याचं याचं समाधान कसं होईल? साधारणपणे 7-8% दरम्यान बजेटमध्ये जर शेतीसाठी जर तरतूद झाली असती किंवा करण्याची जर सूचना किंवा तुम्ही काही प्रयत्न त्या संदर्भात काही करता आले तर शेतकरी सुखी समाधानी करायचं असेल तर त्याला बजेटमध्येच तरतूद जास्त व्हायला पाहिजे असं माझं मत आहे. तुम्हाला काय वाटतं? नाही, हे देखील बाब बरोबर आहे. शेतीच्या बाबतीमध्ये जे काही बजेट असेल, परंतु ज्या काही केंद्र सरकारच्या योजना आहेत त्या अनुषंगानं जर विचार केला तर निश्चितपणानं अजूनही बऱ्याचशा काही त्रुटी आहेत. त्याबाबतचा साकल्यानं विचार व्हावा अशी अपेक्षा नेहमीच सरकारकडून वेगवेगळ्या माध्यमातून मी ज्या कमिटीचा देशाच्या पातळीवर सदस्य आहे, शेती कमिटी असेल किंवा ॲन्युअल हजबंड्री असेल किंवा कोऑपरेटिव्ह असेल किंवा इतर ज्या काय आहेत त्या अनुषंगानं आम्ही सतत या चर्चा घडत आहेत आणि त्यामध्ये केंद्र सरकारकडनं शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कर्जमाफी असेल किंवा विविध ज्या योजनांच्या अंमलबजावणीतल्या काही योजना असतील, अनुदानाच्या योजना असेल, शेतीच्या संबंधानं आयात निर्यातीचं जे धोरण असेल, परंतु सांगायला एक गोष्ट आहे की आयात निर्यातबद्दल आता सरकारनं ज्या पद्धतीचे काही धोरणं आखलेली आहेत ती काही निर्यातीच्या बाबतीमध्ये बंधनं आणलेली आहेत आणि आयातीच्या बाबतीत काही बंधनं आणलेली आहेत. त्या दृष्टीनं देखील थोडीशी म्हणजे त्या पद्धतीचं समाधान व्यक्त करायला हरकत नाही. परंतु ज्या पद्धतीनं काही गोष्टी कर्जमाफी असेल किंवा शेतकऱ्यांच्या बाजूने जे जे काही निर्णय असेल त्या बाबतीत अजूनही सरकार ज्या पद्धतीनं गंभीर विचार करायला पाहिजे करत नाही, हे मोठं दुर्दैव आहे. शेतकऱ्यांना 100% कर्जमाफी करा आणि या संदर्भामध्ये अनेक शेतकरी नेते प्रश्न तडीस नेण्यासाठी आहेत. तर तुमचं काय मत आहे? शेतकऱ्यांना 100% कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही?
नाही, ज्या अर्थी या देशातील जे काही मध्ये सरकारने काही हजार कोटी रुपयाची कर्जमाफी जे काही कॉर्पोरेटमध्ये जे काही भांडवलदार आहेत त्यांची केलेली आहे, त्या पद्धतीनं तशाच पद्धतीनं या देशामध्ये जे काही शेतकरी आहेत त्यांची देखील कर्जमाफी पूर्ण 100% व्हायला पाहिजे. कारण ग्रामीण भागामध्ये ज्यावर आपलं जीवन अवलंबित आहे तो शेतकरी, आत्महत्येचं जे काही प्रमाण आपल्या महाराष्ट्रात किंवा देशामध्ये जे आहे, प्रमुखतः मराठवाडा वगैरे विदर्भामध्ये, त्याचं कारण हेच आहे की शेतकरी कर्जाच्या खाईत लुटला गेल्यामुळे आणि त्यामुळे त्या कर्जबाजारीपणामुळे तो आत्महत्येकडे जास्त प्रवृत्त होतो. असं चित्र बऱ्याच ठिकाणी दिसून आलेलं आहे. आणि म्हणून शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं जगवायचं असेल, शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं उभं करायचं असेल तर कर्जमाफीचं धोरण हे राबवलंच गेलं पाहिजे. आणि शेतकऱ्याला कर्जातून मुक्त करण्यासाठी खऱ्या अर्थानं कर्जमाफी 100% झाली पाहिजे या मताचा मी आहे. तशी मागणी माझी सततची आहे आणि ती मी सतत लावून धरणार आहे. याच्यापूर्वी तुम्ही बिबटचा विषय काढला. खरं तर आपला जो मतदारसंघ आहे शिर्डी लोकसभा, तर हे जवळजवळ बिबट प्रणव क्षेत्र झाल्यासारखं आहे. एवढे प्रचंड संख्येने या ठिकाणी बिबट आहेत आणि या बिबट्यांचे शेतकऱ्यांवर हल्ले होतात, नागरिकांवर हल्ले होतात, विद्यार्थ्यांवर हल्ले होतात. या संदर्भामध्ये बिबट्यांची जी संख्या आहे ती आळा घालण्याच्या संदर्भामध्ये कोणतीही म्हणजे राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल यांच्याकडून भरीव अशी कोणतीही तरतूद, आर्थिक तरतूद नाही आणि त्या संदर्भामध्ये त्यांच्याकडून धोरण घेण्यात येत नाही. खरं तर बिबट पण जगले पाहिजे, परंतु पहिला माणूस जगला पाहिजे हे त्यापेक्षा महत्वाचं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना शेती करणं मुश्किल झालेलं आहे, विद्यार्थ्यांना शाळेत जाणं मुश्किल झालेलं आहे, नागरिकांना रस्त्यावर फिरणं मुश्किल झाले, दिवसा सुद्धा बिबटे हल्ले करतायत. या संदर्भामध्ये आपण या प्रश्नाकडे कसं पाहतो आणि कसं याच्यावर मार्ग काढता येईल? ह्या विषयाचं गांभीर्य ओळखून मी स्वतः अनेक ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी अनेक ठिकाणी जिथे जिथे हल्ले झालेले आहेत, उदाहरणार्थ कोपरगाव असेल, अकोले असेल किंवा संगमेश्वर तालुक्यामध्ये जवळ कडलग असेल किंवा नेवासे तालुका असेल, श्रीरामपूर तालुका असेल, प्रत्येक तालुक्याच्या ज्या ज्या काही हल्ले झाले आहेत त्या सर्व गोष्टी मी समक्ष पाहिलेल्या आहेत. आणि मला जे काही चित्र आज ग्रामीण भागामध्ये दिसत आहे, इव्हन शहरी भागात देखील त्याची आता दहशत निर्माण झालेली आहे. ते या प्रकारे आहे की खरोखर शेतकरी रात्रीचं पाणी भरायचं असं शेतीला तर जाऊ शकत नाही, कारण वाघाची भीती असते. आणि दुसरी गोष्ट अशी की आज जो नगर जिल्ह्याचा किंवा पुण्याचा जो काही भाग आहे हा खऱ्या अर्थानं ऊस शेतीचा प्रचंड भाग असल्यामुळे आणि ऊसाची जी शेती आहे ती आता ऊस तोड झाल्यामुळे पूर्णपणे जे वाघाचं लपण्याचं जे ठिकाण आहे ते पूर्ण मोकळं झाल्यामुळे आज वाघ देखील सैरभैर झालेले आहेत. आणि म्हणून मनुष्य प्राण्यांकडे, वस्त्यांकडे ते जास्त प्रकारे आता धाव घेत आहेत. अशा स्थितीमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये अत्यंत भयभीत वातावरण झाले आहे. हा मुद्दा लोकसभेमध्ये मी प्रश्न रूपाने देखील मांडलेला आहे, त्याची उत्तरे मला मिळालेली आहेत. त्याचप्रमाणे हा मुद्दा मी राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे मांडलेला आहे. त्याचप्रमाणे देशाचे जे काही पर्यावरण फॉरेस्टचे मंत्री आहेत त्यांच्याकडे मांडलेला आहे. आणि ह्या प्रश्नाची तड लावण्यासाठी मी मात्र अनेक प्रयत्न जेवढे करण्याचे आहेत त्याची तड लावण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. ते सगळं पत्रव्यवहार आहे, तुम्हाला मी दाखवत होतो, वाचून घ्या. याच्यात महत्वाचं असं आहे की शेतकऱ्यांना शेतीला जे पाणी द्यावं लागतं त्यासाठी जी वीज पाहिजे ती रात्री दिली जाते. तसंच राज्य सरकारने हा निर्णय केलेला आहे का दिवसा वीज द्यावी, परंतु प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी अद्यापपर्यंत अनेक ठिकाणी झालेली नाही. ही अंमलबजावणी व्हावी आणि शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी या संदर्भात महत्वाचा विषय आणि निर्णय घेणं गरजेचं आहे. तुम्हाला या दृष्टीनं संबंधित अधिकाऱ्यांशी बोललेला हा विषय मला समजलेला आहे. काही ठिकाणी त्यांनी ही व्यवस्था केलेली आहे की आता रात्रीच्या ऐवजी दिवसा वीज दिलेली आहे. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे काही पट्ट्यामध्ये त्यांनी केलेलं आहे, परंतु काही भाग श्रीरामपूर किंवा काही भाग जिथे जिथे मला या तक्रारी आल्या त्या संबंधानं मी संबंधित महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. त्यांची देखील त्याच्यामध्ये त्यांच्या काही टेक्निकल अडचणी आहेत त्या सोडल्यानंतर ती देखील सुविधा सर्व स्तरावर उपलब्ध केली जाणार आहे. रेल्वेच्या प्रश्नावर आपल्या नगर जिल्ह्यातील विशेष करून सनमेर तालुका आणि अकोल तालुका येथील नागरिक अतिशय म्हणजे संवेदनशील आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये येणारी जी रेल्वे आहे नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे ही
बोटा आणि अकोला देवठाण थांब्यासह व्हावी अशी सगळ्यांची मागणी आहे. खरं तर आज अकोला तालुका पत्रकार संघाचा बरेच सदस्य या ठिकाणी दिल्लीत आलेत. त्यांना तुमच्या मार्फत आपल्या दिल्ली येथील संसद भवनात प्रवेश मिळून आम्हाला जे अश्विन वैष्णव आहेत रेल्वे मंत्री त्यांना भेटून निवेदन द्यायचं आहे. ते निवेदन आपण देऊच, परंतु महत्वाचं मला तुम्हाला असं म्हणायचं आहे की या संदर्भामध्ये ही रेल्वे बोटा आणि देवठाण थांब्यासह व्हावी याबद्दल तुमचं मत काय? हे योग्य होईल का आणि हे यशस्वी होईल का? हा जो विषय आहे, खरं म्हणजे हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे माझ्या दृष्टीनं, आपल्या सर्वांच्या दृष्टीनं. हा मतदारसंघाचा विषय आहे. खऱ्या अर्थानं मला सांगायला म्हणजे आपल्या सर्वांना माहीत आहे की हा 9 ते 14 मध्ये मी खासदार असताना हा विषय, त्यावेळी मुनी अप्पा जे रेल्वे मंत्री होती, ममता बॅनर्जी ज्या वेळेला ते रेल्वे मंत्री होती, त्यावेळेला हा विषय मी तडीला लावला होता आणि त्यावेळेला ही रेल्वे मंजूर करून घेतली होती. त्यावेळच्या सर्व जे काही बजेट साधं झालं, त्यावेळेला झालेले अनाऊन्समेंट असेल, त्यावेळची जी काही लेखी कागद, त्यामध्ये हे सगळे याच्यामध्ये आलेलं आहे. पण दुर्दैवानं यानंतर ज्या पद्धतीनं या विषयाची म्हणजे डायव्हर्शन केलं गेलं, याचा थोडक्यात इतिहास सांगितला पाहिजे की अगोदर देवठाण मार्गे, सिन्नर देवठाण मार्गे ही रेल्वे जाणार होती. त्यानंतर परत त्यांनी डायव्हर्शन देऊन ती संगमनेर समनापूर मार्गे नेण्याचा प्रयोग झाला. तोही देखील मी शांत होतो किंवा बोलते हा महत्त्वाचा भाग आहे. परंतु त्यानंतर जेव्हा 2019मध्ये 20मध्ये जेव्हा मला समजलं की ही रेल्वे त्यावेळेचे माननीय मुख्यमंत्री यांनी नाशिकच्या मेळाव्यामध्ये जाहीर केलं की ही रेल्वे शिर्डी मार्गे, नगर मार्गे जाणार, अशा प्रकारचं त्यावेळेला अनाऊन्स केलं. त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की काही मोठी जुनी चूक झालेली आहे. पण ज्यावेळेला मी हा प्रश्न लोकसभेमध्ये घेतला, त्यावेळेला चर्चा झाली, त्यावेळेला मला असं सांगण्यात आलं आणि लिखित स्वरूपात देण्यात आला प्रश्नाच्या उत्तरामध्ये की ही रेल्वे का इकडनं डायव्हर्ट केली. त्याला एक कारण सांगितलं गेलं की नारायणगाव जवळ ज्या काही दुर्बिणी आहेत, जे काही 30 राष्ट्राच्या संबंधानं, 30 देशासंबंधाची दुर्बीण आहे की जिच्या संबंधित आंतरराष्ट्रीय त्या दुर्बिणीचं महत्त्व आहे आणि त्यामुळं ती डायव्हर्ट करण्याचं काम झालेलं आहे, असं मंत्र्यांनी देखील आम्हाला ज्या डेलिगेशनमध्ये सांगितलेलं आहे. पण याबाबतही देखील आम्ही मंत्र्यांना भेटून पुन्हा सूचित केलेलं आहे की ही दुर्बीण इतर देशामध्ये देखील अशा ठिकाणच्या दुर्बिणी आहेत. असं असताना देखील त्या ठिकाणी बाजूने तुम्ही न्या, दुरून न्या, परंतु आहे तो मार्ग काही बदलू नका किंवा भुयारी मार्गातून न्या. अशा प्रकारच्या विनंतीवाच्या सूचना आम्ही संबंधित मंत्र्यांना केलेल्या आहेत आणि त्याचा पाठपुरावा आमचा सतत चालू आहे. जवळजवळ मी 16 खासदारांच्या सह्यांचं निवेदन देऊन स्वतः भेटलेलो आहे. आम्ही 4-5 खासदार भेटलो आहे, त्याची चर्चा केलेली आहे आणि त्या प्रश्नाची तड लावण्यासाठी जसे आपण आपल्या ठिकाणी जे काही आंदोलन आपलं चालू आहे, आपले कॉम्रेड नवले तुम्ही सगळे मिळून ज्या पद्धतीने करतायत, त्या पद्धतीनं या ठिकाणी माझी देखील त्या विषयाच्या अनुषंगानं तड लावण्याचा प्रयत्न चालू आहे. याच्यामध्ये जे आरव्ही केंद्र आहे, जे खोडद येथं जे आरव्ही केंद्र आहे का, ज्याचं ते रडार म्हणून आपण हा प्रश्नाला त्याच्यामुळे स्थगित दिला, ते असं सांगितलं जाते. तर हे जे आरव्ही केंद्र आहे हे काय आज नाहीये. ज्यावेळेस आपण पूर्वीचा जो प्रस्ताव रेल्वेचा आहे, तो ज्यावेळेस त्याच्या प्राथमिक मंजुरी मिळाली होती, त्याला तत्वता मंजुरी मिळाली होती, तेव्हा ती खोडदचा प्रकल्प होताच ना आरव्ही केंद्राचा. त्यावेळेस प्रकल्प म्हणजे त्यावेळेस का अडचण आली नाही आणि आताच का अडचण येते, याच्यामध्ये कोणी खोडा घालतंय का? नाही, हा विषय देखील मी सूचित मांडलेला आहे मंत्री महोदयासमोर की ज्या वेळेला रेल्वे प्रकल्प मंजूर होतो, त्यावेळेला मंजूर करण्याच्या पूर्वीची प्रक्रिया ह्या पद्धतीची असते की त्याचा सर्वे होतो आणि सर्वेमध्ये तो लोहमार्ग कोणत्या दिशेने जाईल, कसा जाईल, हा सर्वे होऊनच त्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे जातो. रेल्वे बोर्ड त्याला मंजुरी देतं, त्यानंतर तो मंत्रिमंडळापुढे जातो. अशा सर्वाची प्रकारची प्रक्रिया त्यावेळेला पूर्ण झालेली आहे. त्यावेळेस सर्वेसाठी जी मंजुरी मिळाली सर, त्यावेळेस ही तो खोडदची आरव्ही केंद्र होतच ना. नाही, हे अगदी तुम्ही म्हणता तो मुद्दा बरोबर आहे, तो आम्ही सुद्धा मांडलेला आहे, त्याची देखील चर्चा घडून आणलेली आहे. बघूया आता मंत्री महोदयांनी मला म्हणजे आम्हाला एक आश्वासित केलेलं होतं की या विषयाचं राज्याचे मुख्यमंत्री
माननीय फडणवीस यांची चर्चा करतो आणि आपल्याला सांगू इच्छितो. पुन्हा भविष्यात आता जे काही बजेट अधिवेशन चालू आहे, पुढच्या अधिवेशनात या अधिवेशनात पुन्हा संबंधित मंत्रिमंडळाला आम्ही विचारणार आहोत, चर्चा करून आणणार आहोत. या संदर्भामध्ये आपल्या अकोले तालुक्यामध्ये आणि विशेष करून सिन्नर तालुक्यामध्ये आंदोलन चालू आहेत. हे आंदोलन चालू असताना आपले जे पालकमंत्री आहेत सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे साहेब यांनी सांगितलं होतं की हे बजेट पूर्वीच मुख्यमंत्र्यांशी आपली भेट घडून देऊ आणि त्या संदर्भात चर्चा होईल. असं काही घडलेलं नाही. अनेक लोकांचा संशय हा बाळासाहेब थोरात किंवा राधाकृष्ण विखे यांच्याकडे ती संशयाची सुई जाते का, यांनी हा प्रकल्प वळवलाय. तुम्हाला असं काही वाटतं का यांच्याकडून काही याच्यामध्ये खोडा घातल्याचा प्रयत्न होतोय? नाही, त्याबाबत मी काही मला तसं काही वाटत नाही. नाही, राजकारण म्हणून नाही, राजकारण म्हणून एक कुणी सामाजिक असं- प्रश्न म्हणून काय वाटतं तुम्हाला? नाही, राजकारणाचं कुणी असं काही करणार नाही. कोणत्या प्रोजेक्टला कुणी विरोध करेल असं मला कोणी वाटत नाही आणि त्याबाबत मी मात्र तसं काही म्हणू शकणारही नाही. कारण त्यांच्या दृष्टीनं सर्वांच्या दृष्टीनं हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. जेव्हा चांगल्या गोष्टी होतात तेव्हा तर कुणीच नाकारू शकत नाही. पण आता काहीतरी सरकारचं धोरण काही ज्या पद्धतीचं असतं त्या धोरणाला ज्या प्रकारची काही अधिकाऱ्यांचं सांगण्यावरून होते त्यातून तो खरा निष्कर्ष काढला जातो, असं करायचं तसं करायचं. कदाचित ती चुकीच्या माहितीवर किंवा त्या आत्ताच्या स्थितीवर काही चर्चा झाली असेल, त्यातून चुकीचे निर्णय झाले असतील किंवा पॉझिटिव्ह असतील, त्याबाबत मी काय आता भाष्य करू शकणार नाही आपल्या पूर्ण माहिती असल्याशिवाय. नाही, ठीक आहे. आपण दुसऱ्या मुद्द्याकडे जाऊ. आपले जे शहापूर ते शिर्डी व्हाया अकोले ही रेल्वे व्हावी अशी अनेकांची मागणी आहे. त्या संदर्भामध्ये पाठपुरावा संदर्भात आपलं काय? हा मला सांगायला आपल्याला निश्चितपणे हे आनंदच वाटेल की हा विषय मी 9 ते 14 मध्येच घेतला होता आणि त्याचा सर्वे करायच्या ऑर्डर्स त्यावेळच्या मंत्री महोदयांनी दिल्या होत्या आणि त्याचा सर्वे देखील झालेला आहे. आणि परंतु मी नंतर खासदार नसल्यामुळे मला काही दुर्दैवानं पाठपुरावा करता आला नाही. परंतु जेव्हा मी आता आपल्या सर्वांच्या आश्रय खासदार झालो त्यावेळेला मात्र याचा मी हा विषय हा देखील घेतलेला आहे आणि लोकसभेमध्ये याची मी जेव्हा चर्चा केली मंत्रिमंडळाशी प्रश्नाच्या रूपानं, त्यावेळेला मला त्याचं उत्तर असं आलं की याच्याऐवजी आम्ही असं केलेलं आहे की त्यांनी मनमाड ते कासारा, कारण आपल्या घोटी शहापूरची जी मागणी होती त्याला त्यांनी डायव्हर्शन दिलेलं आहे. कासाराचं त्यांनी दुहेरीकरण केलं, इगतपुरी ते घोटी अशा पद्धतीचं त्यांनी त्यावेळेला ज्या उत्तरामध्ये जे काही दिलेलं आहे की तिकडची सगळी प्रगती केली आणि ती रेल्वे लाईन आता आम्ही फास्ट आणि मजबूत केलेली आहे करत आहोत, अशा प्रकारचे त्यांनी हे केलेलं आहे आणि आपल्या ह्या विषयाला त्यांनी टर्न दिलेला आहे. पण जी मागणी आपली आहे की शिर्डी ते घोटी ती त्यांनी त्याच्यामध्ये डायव्हर्ट केली आहे, त्याचा तो मुद्दा देखील उचलून लागणार आहे. कसारा इथून जर शिर्डीकडे जर रेल्वे मार्ग तयार होत असेल तर आनंदाचीच गोष्ट आहे. त्या संदर्भामध्ये प्राथमिक काही वाटचाल नाही, ते आता त्या बाबतीत शेवटी आपण मांडणी केलेली आहे, चर्चा केलेली आहे लोकसभेमध्ये देखील. अरे बापरे. तर त्या दृष्टीने आपण निश्चितपणानं याची चांगल्या प्रकारची चर्चा आपण घडवून आणू. म्हणजे पुन्हा हा विषय मी घेतलेलाच आहे आणि आपण त्याबाबतचा हा प्रश्न मार्गस्थ करू. साहेब, बऱ्याच वर्षापासून तोलार खिंड फोडायची आणि आपल्याला मुंबई जवळ करायची बऱ्याच वर्षापासूनचा हा प्रश्न आहे. या संदर्भामध्ये 2-4 पिढ्या वाट पाहतात ही तोलार खिंड कधी फुटेल, इथून कधी मार्ग होईल. त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर तिथपर्यंत अकोल्याच्या बाजून रस्ता पण गेलेला आहे, त्याच्यावर बराच वेळा खर्च झालेला आहे. ही तोलार खिंड फुटणार की नाही फुटणार? तोलार खिंडच्या बाबतीतला देखील विषय हा तुमचा जसा आहे तसा माझा देखील विषय आहे आणि हा विषय मी लावून धरलेला आहे. म्हणजे खासदार नसतानाही लावून धरलेला आहे आणि आता खासदार असतानाही लावून धरलेला आहे. हा विषय मी माननीय गडकरी साहेबांपुढे देखील मांडलेला आहे. पण हा राज्याचा विषय असल्यामुळे त्यांनी CRA फंडातून त्या रस्त्याला आता 20 कोटी मंजूर केलेले आहेत आणि परंतु ती तोलार खिंड फोडवायची आहे. खऱ्या अर्थानं मुंबई तिथून अत्यंत जवळ होणार आहे, माळशिरस घाट जवळ येणार आहे आणि पुणे देखील जवळ येईल आणि त्याचप्रमाणे मुंबई ठाणे जवळ येईल. हे सर्वांच्या दृष्टीनं फार चांगलं आहे. आपल्या अकोले तालुक्याच्या दृष्टीनं सर्वात चांगलं आहे. आदिवासी पट्टा जो आपला अकोले तालुक्याचा आहे त्याच्या दृष्टीनं देखील दळणवळणाच्या देखील फार मोठी
सुविधा निर्माण होणार आहे. खरं याबाबतचं अनेक वेळा मांडणी झालेली आहे, चर्चा झालेली आहे. फक्त तो डोंगर काही अंशाने फोडायचा आणि त्यामध्ये तो रस्ता करायचा एवढंच राहिलेलं आहे. तर या बाबतीतला पाठपुरावा चालू आहे आणि तो पाठपुरावा मी करत राहणार. अकोल्यामध्ये राजूर आणि अकोले या ठिकाणी 2 उपजिल्हा रुग्णालय मंजूर आहेत आणि 2 जिल्हा रुग्णालयामुळे अकोले तालुक्यात शासकीय MBBS कॉलेज व्हावं अशी मागणी जनतेची आहे. केंद्रातून या संदर्भात आपला पाठपुरावा कसा राहील? नाही, निश्चितपणानं राहील. कारण आपला आदिवासी पट्टा खऱ्या अर्थानं सुजलाम व्हावा ही देखील माझी मानसी इच्छा आहे. खऱ्या अर्थानं याबाबतची मी आयुष मंत्रालयाशी एकदा चर्चा केलेली आहे. मागणीमध्ये नोंदवलेलं आहे की आमच्या या भागाला आदिवासी पट्ट्यासाठी आणि ज्या आदिवासी पट्ट्यामध्ये ज्या पद्धतीची खऱ्या अर्थानं आरोग्याची हेळसांड होते आहे, त्यामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला त्याचे अनुभव आलेले. एका लग्नामध्ये ज्यावेळेला 100 लोक फूड पॉयझनिंगमध्ये ॲडमिट होते, त्यावेळेला काही लोक दगावले आणि त्या हॉस्पिटलमध्ये बसायला, त्या उपचार करायला जागा नाही, डॉक्टर नाही, सुविधा नाही. अशा प्रकारची स्थिती अनेक वेळा निर्माण झाली. ती जाणीव मला माहीत आहे. आदिवासी पट्ट्यातली अवहेलना मला आरोग्याची माहीत आहे आणि या दृष्टीनं खऱ्या अर्थानं तिथे जर या सुविधा निर्माण झाल्या किंवा मेडिकल कॉलेज झालं तर निश्चितपणानं त्या भागाचा आरोग्याच्या दृष्टीनं पूर्ण चांगला बदल होईल. जवळ इगतपुरी आहे, नाशिक आहे, तिकडे देखील या सुविधा उपलब्ध होतील. मागणी रास्त आहे. आपण त्याचा निश्चितपणानं पाठपुरावा करूया. साहेब, अकोले तालुका हा आदिवासी बहुल तालुका आहे आणि या आदिवासी बहुल तालुक्यामध्ये जो दुर्गम डोंगराळ भाग आहे, या भागात आदिवासी लोक राहतात. खरं तर केवळ आदिवासीच नाही, जे बिगर आदिवासी समाज आहे यामध्ये जर महिलांचं प्रमाण, मुलींचं प्रमाण पाहिलं आरोग्याच्या दृष्टीने, त्यांचा हिमोग्लोबिन जो दर आहे तो अतिशय कमी, म्हणजे 5, 6, 7 इथपर्यंत खाली आलेला आहे. म्हणजे त्यांचे जे अशक्तपणा येणे, त्यांना वारंवार त्याचा त्रास होणे, त्यांच्या आरोग्याची समस्या निर्माण होणे, यावर एक जालीम इलाज म्हणून आपल्याकडे एवढे 11 आरोग्य केंद्र आणि अनेक पथकं असताना अशी परिस्थिती असणं हे खरं तर योग्य नाहीये. याच्यावर जालीम इलाज म्हणून काय उपाययोजना करता येतील? खरं म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार आरोग्याच्या बाबतीमध्ये आदिवासी भाग असेल किंवा सकल भाग असेल, महिलांच्या बाबतीत जेवढे काही कार्यक्रम आहेत, त्या कार्यक्रमामध्ये खरं म्हणजे महिलांच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य दिलेलं आहे. पण आदिवासी पट्ट्यामध्ये त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि एक्झिक्युशन जे आहे याच्यामध्ये खूप मात्र निश्चितपणानं अनास्था आहे. असं एक चित्र ग्रामीण भागामध्ये आदिवासी पट्ट्यामध्ये दिसून येतं. म्हणजे डॉक्टर आहे तर दवाखाना आहे तर डॉक्टर नाही, आरोग्य केंद्र आहे तर सुविधा नाहीत, मशिनरी नाहीत आणि अशा अनेक परिस्थिती आहेत. ICDचा कार्यक्रम एक चांगला आहे की ज्यामध्ये महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीनं म्हणजे जे काही पोषण आहार असेल किंवा आरोग्याच्या सुविधा असेल किंवा लसीकरण असेल, या गोष्टींचा खऱ्या अर्थानं उपयोग केला जातो. परंतु आरोग्याच्या बाबतीमध्ये कुठेतरी 15 किलोमीटर, 20-50 किलोमीटरवर जाणं दुर्लक्ष जे होतं महिलांच्या बाबतीमध्ये, त्यामुळं खऱ्या अर्थानं ह्या ज्या काही सवयी आहेत अनेक ग्रामीण भागातल्या ज्या महिलांच्या, त्यावर खऱ्या अर्थानं चांगल्या प्रकारचं जे जे त्यामध्ये निश्चितपणानं जागरूकता निर्माण करण्याची देखील खूप चांगली गरज आहे आणि सरकारचं देखील याच्यामध्ये जास्तीत जास्त जे काही कार्यक्रम चालू आहेत त्या दृष्टीनं देखील प्रयत्न व्हावे. आता आपण रस्त्यांच्या विषयाकडे येऊ. अकोले तालुक्यामध्ये पंतप्रधान सडक योजना आणि राज्य सरकार अनेक रस्ते चालू आहे, परंतु रस्त्यांची कामं जी आहेत त्यांचा जो दर्जा आहे तो दर्जाबाबत लोक समाधानी नाहीत. तो दर्जा चांगला नाही. तर हा दर्जा चांगला होईल याच्या संदर्भामध्ये काय उपाययोजना करता येतील? ठेकेदार ऐकत नाहीत, ठेकेदार आमदार खासदारांच्या मागे लागतात असं लोक म्हणतात. नाही, खरं म्हणजे एक गोष्ट खरी आहे की काही भाग आपल्या भागामध्ये किंवा देशातही राज्यातही खऱ्या अर्थानं रस्त्यांची अत्यंत दुर्दशा आहे. ग्रामीण भागामध्ये तर भयानक दुर्दशा आहे. लोक ग्रामीण भागा मध्ये तर पूर्वी
एवढ्या 3-4 गोष्टीमध्ये मागतात. पिण्याचं पाणी नीट पाहिजे, जायला यायला नीट रस्ता पाहिजे, नंतर शेतीच्या विषयी रिकाम्या हाताला काम, या पलीकडे लोक काही मागत नाहीत. आणि खऱ्या अर्थानं हा जी हेळसांड आहे, ग्रामीण रस्ते तर नाहीच आहेत, पण जे काही रस्ते झाले आहेत त्याची देखील म्हणजे थोड्यात 1 वर्षात 2 वर्षात जी दुर्दशा झालेली आहे ती भयानक आहे. त्याला कारण संबंधित ठेकेदार आणि संबंधित अधिकारी जबाबदार आहेत. मी तर नेहमीच हे मानतो आहे की या अधिकारी आणि ठेकेदारांवर ज्या ज्या खऱ्या अर्थानं मनुष्यवधाच्या देखील कारवाई झाल्याशिवाय किंवा यासाठी नवीन कायद्यात्मक बदल झाल्याशिवाय खऱ्या अर्थाने यामध्ये सुधारणा होणार नाही. आणि खऱ्या अर्थानं हे होणं फार गरजेचं आहे असं मी देखील मांडलेलं आहे आणि भविष्यामध्ये खऱ्या अर्थानं त्याची आग्रही राहणार आहे. हे होते शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वागचौरे साहेब. आपण त्यांच्याशी विविध विषयावर या ठिकाणी प्रश्न विचारून काही माहिती समजून घेतली. चांगले त्यांनी त्या संदर्भात सकारात्मक काही कामकाज करण्याच्या संदर्भात मौलिक सूचनाही केल्या आणि जनतेच्या हितासाठी, जनतेच्या भल्यासाठी, आपला माणूस आपल्यासाठी हे त्यांचं स्लोगन ते यापुढे ते चांगल्या पद्धतीने राबवतील आणि आपल्या नागरिकांसाठी, समाजासाठी ते सर्व वेळ देतात. तो वेळ सदुपयोगी लागेल अशी आपण सर्वजण आशा करूया. आज या ठिकाणी दिल्लीत अकोला तालुका पत्रकार संघाचे सदस्य आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे काही पदाधिकारी आलेले आहेत. त्यांच्या समेत आपण रेल्वे मंत्र्याला आणि त्याच्यानंतर नितीन गडकरी साहेब यांना भेटणार आहोत. नमस्कार साहेब आणि आपले आभार साहेब. थँक्यू. नमस्कार. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.